घडलेल्या दुःखद घटनेमुळे अनेक कुटुंब या ठिकाणी उद्ध्वस्त झालेले आहेत. त्यांना जी काही थोडी मदत करता येईल किंवा सहकार्य करता येईल ते करण्याचा प्रयत्न सर्वच सार्वजनिक हितामध्ये काम करणाऱ्या संस्थेचे पक्षांची चालू आहेत. आम्ही देखील आता वेदांतामध्ये जाऊन आलो, तिथली व्यवस्था बघून आलो. इथेही ह्या मुली आहेत, ह्यांचं शिक्षणाची सर्व पालकत्वाची जबाबदारी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातर्फे आणि आमच्या संस्थेमार्फत आम्ही घेतलेली आहे. बेलकर सर, मुकणे सर आणि आमची मंडळी ते फॉलोअप घेतील. अर्थात इतर मंडळी, इतर संघटना देखील त्या दृष्टीने त्यांना सहकार्य करतात. काही मुली 3री 4थी मध्ये वगैरे आहेत, त्यांच्या घरामध्ये अशा घटना घडलेल्या आहेत, तर त्यांनाही सहकार्य करण्याचा त्या सर्व मंडळीने मान्य केलेलं आहे. आणि आम्ही आमच्या संस्थेमार्फत सगळ्यांना पालकत्व या ठिकाणी घेण्यासाठी सांगितलेलं आहे. ज्यांना ज्यांना शैक्षणिक काही अडचण असेल तर त्यांना आमच्या आश्रमशाळेमध्ये, आमच्या हायस्कूलमध्ये, ज्युनियर कॉलेजमध्ये सगळीकडे त्यांची पूर्ण जबाबदारी संस्थेचा अध्यक्ष म्हणून आमच्या संस्थेच्या वतीने मी स्वीकारत आहे. माझी सर्व मंडळी स्वीकारत आहे. आपल्या सगळ्यांना कल्पना आहे की खूप दुर्दैवी घटना बापूगाव लाखातपाडा इथे घडलेली होती. तर त्याच संदर्भाने आज आम्ही भारतीय राष्ट्रीय काँग्रेस पक्षाच्या वतीने पालघर जिल्हाध्यक्ष या नात्याने इथे या गावात आलो होतो, लाखातपाड्यात कुटुंबांची सांत्वना भेट घ्यायला. तसेच इथे विविध सामाजिक संघटना व पक्षीय राजकीय पक्ष इतरही आपापल्या पटीने जे काय मदत होत असेल किंवा जे त्यांना एक सहकार्य करता येत असेल त्या अनुषंगाने इथे होते हजर. तसंच राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष देखील आनंदभाई ठाकूर यांच्या नेतृत्वाखाली इथे आज हजर होता. तर आज एकत्रितपणे इथे सर्व पक्षांनी, संघटनेनी आम्ही इथे सगळ्या कुटुंबांची भेट घेतलेली आहे आणि आपापल्या वतीने जे काय सहकार्य त्यांना लागत असेल, गावकऱ्यांना लागत असेल येणाऱ्या दिवस कार्यासाठी, पुढील या मुलींच्या शिक्षणासाठी, काही कांचे घरचे करता धरतात गेले आहेत, काही कांचे घरचे मुलं गेलेली आहेत. तर या दुःखी प्रसंगी सर्वजण एकत्रितपणे यांच्या पाठीशी आहेत. आपल्या गावातलीच लोक आहेत. यासाठी आम्ही इथे व्हिजिट दिली. सद्यस्थिती पेशंट जे आता ह्या ठिकाणी ऍडमिट आहेत, 8 मला वाटतं पेशंट आता इकडे ऍडमिट आहे, ते सेटल झालेले आहेत. तो ड्रायव्हर आहे, तो बहुतेक आता त्याला शिफ्ट करतायत. त्याला आता पोलीस बंदोबस्त इकडे दिलाय का त्याच्यावर केस आहे, त्याला काशाला शिफ्ट करतील. ते पोलीस स्टेशनला पण ते जवळ पडेल आणि बहुतेक तो आता चांगल्यापैकी त्याला सोडता पण येईल. पण ते पोलीस ठरवतील कधी सोडायचं. हे 6 पेशंट मुंबईला पाठवले आहेत, त्यांचा रिपोर्ट आपल्याकडे नाही आहे, पण बाहेरून कळते का बहुतेकांवरती चांगली ट्रीटमेंट स्पेशलिस्ट कडून त्या ठिकाणी होते. आता इथे बघितल्यानंतर एक दिसलं का इथे त्यांना सगळ्यांना व्यवस्थित ट्रीटमेंट मिळते. ते सगळे पेशंट व्यवस्थित त्या ठिकाणी स्थिरावलेले आहेत आणि सोमवारी त्यातले काही पेशंट सोडले जाते आणि ट्रीटमेंट आवश्यक त्या पद्धतीने केली जाते आणि त्यांना जी मदत पाहिजे मेडिकलची त्या ठिकाणी व्यवस्थित मिळालेली आहे. आणि पक्ष म्हणून आम्ही जरी आलेलो असलो तरी शेवटी हा परिसरातला प्रश्न आहे, एक दुर्दैवी घटना आहे आणि मागच्या 25-30 वर्षामध्ये एवढी मोठी ऍक्सिडेंटची घटना आपल्या भागात घडलेली नाही. दुर्दैव आहे.